खरं सांगायचं तर लग्नाआधी मी ही भाजी कधी खाल्लीच नव्हती, पण आता मात्र या चवीच्या आणि पौष्टिक भाजीच्या अक्षरशः प्रेमात पडली आहे. आज मार्केटमध्ये मला आंबट चुका दिसला आणि मग मी ठरवलं डाळगंडोरी करायचं. त्यासाठी मी इथे आंबट चुका, पालक, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, एक वांग, बटाटा, अद्रक लसूण पेस्ट, शिजलेलं खोबरं, कढीपत्ता, जाडसर कुटलेले शेंगदाणे, सोबत गरम मसाला, धनेपूड आणि हळद घेतलं. सगळ्यात आधी मी कुकरमध्ये 2 तास भिजलेली डाळ टाकून घेतली. सोबतच आंबट चुका, पालक आणि एक एक करून सगळ्या भाज्या टाकल्या. सोबतच थोडी हळदही टाकून घेतली. त्याचसोबत 1.5 ग्लास पाणी टाकून कुकरला 4-5 शिट्ट्या घेऊन घेतल्या. भाजी छान शिजल्यावर रवीने घोटले. जिरे, मोहरी सोबत कढीपत्ता छान परतून घेतला. लगेच शेंगदाणे टाकले आणि सोबतच खोबरेही टाकले आणि यांना छानपैकी मंद आचेवर भाजून घेतले. लगेच जाडसर कुटलेले अद्रक लसण तेही टाकले. थोडासा हिंग आणि सगळे ड्राय स्पाइसेस टाकून छान परतून घेतला तडका. तडक्यात आपली शिजलेली डाळ टाकली. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. लागल्यास थोडं गरम पाणी टाकू शकतो. रेडी आहे इथे आपली चमचमीत डाळ गंडोरी.